दानवे विरुद्ध खैरे असा कलगी तुरा रंगलेला आहे, तो उघडपणे दानवेला या इथं शिवसेनेच्या जी उरलेली आहे उबाटाची, त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची, त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं आहे. मग खैरेंचं कशामुळे संताप होऊ शकतो? मग त्याला न बोलवण्यामुळं, मग त्याला बोलवायचं नाही, त्याला फोन करायचं नाही. अखेरला दानवे हा कितीतरी ज्युनियर, कितीतरी पटीने ज्युनियर आहे खैरेंपेक्षा, परंतु त्याचा अपमान कसा करता येईल हे हिरून, आणि ते अपमान झाल्याबरोबर खैरे रिॲक्ट होतात हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी ही चाल, त्याची ही शकुनी चाल जी आहे ना, त्याला आता कसं का असताना खैरेनं बाजूला काढणे आणि उरलेल्या या उबाटा गटावर वर्चस्व स्थापन करणे हा त्याचा एक मेन हेतू आहे. आणि त्यामुळं जी संपलेली उबाटा आहे, आता उबाटामध्ये कोण आहेत? खैरे आणि दानवे, 2 जण आहेत. म्हणजे या दोघांपैकी आता सत्ता कुण, म्हणजे इथं सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा, दानवेचा काय खैरेचा, हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे. परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्यांचे उजवे राहतील. खैरे आता दानवेची मातोश्रीवर तक्रार करणार, काय फरक पडतो? मातोश्रीने ऐकलं तर पाहिजे ना. मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही, ना त्यांना वेळ देत नाही, ना त्यांच्याशी बोलत नाही. अरे आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळेच गेलो ना, आम्हाला काय आता काय आमचं डोकं फिरलं होतं काय आमचं? त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणताही निर्णय घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. म्हणून आता त्या उबाटाचं जे काही अंधपतन होत चाललंय तुम्ही पाहताय या गतीनं. अहो एक तर बातमी येऊ द्या पक्षात प्रवेश घेतल्याची कुणाची, जे होते आज नेमणूक केली आणि उद्या तो निघून जातोय. चांगल्या पदावर असलेली माणसं पटापट पद सोडतायत. आता या पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रवेश आहेत, उद्या सुद्धा संध्याकाळी प्रवेश आहे. म्हणून हे प्रवेशाची लाईन आमच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे खडखडाट झालेला आहे. खैरेंना काय सल्ला खैरे म्हणाले की जर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला नाही तर पक्ष संपेल अशा लोकांना. आम्ही काय सांगत होतो? आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा. ऐकलं का? नाही ऐकलं. पक्षाची शक्ल पडली की नाही? पडली. पक्ष फुटला का नाही? फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे, ना शरद पवारची राष्ट्रवादी आहे. अकेला चलोमध्ये सुद्धा त्यांना कोणी विचारायला तयार नाही. म्हणून खैरे आज बोललेत हे आम्ही 2.5 वर्षापूर्वी बोललो होतो आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला लागला आहे. खैरेंना काय सल्ला द्याल? एकंदरीत मानसिक कोंडी झाली आहे, खैरेंना तुमचा काय सल्ला आहे? नाही, खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्या बरोबर. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय. आम्हाला राजकारण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये. मीच मोठं झालं पाहिजे हा त्यात कधी आम्ही फरक करत नाहीत. प्रत्येक जण मोठं झालं पाहिजे, प्रत्येकाला घेऊन चालणारी संघटना म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. म्हणून जे अनेक लोक, जे मान्यवर लोक आहेत ते शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आलं पाहिजे, नाही आले तरी त्यांची इच्छा. मग एक दिवस त्यांना अंबादाचे जोडे उचलावे लागतील. तुम्ही ऑफर देताय खैरेंना, पण तुमचेच खासदार आहेत संदीप बनसोडे, ते म्हणजे की खैरेंसाठी दार बंद, इकडे एंट्री नाही. त्यांना राजकारणामध्ये घेतलं पाहिजे. भुमरेचं त्यांचं वैयक्तिक मत आहे, परंतु पक्ष वाढवण्यासाठी जे चांगले लोक असतील किंवा जे लोक पक्षासाठी 2 दिवस त्यांनी काढलेले आहेत अशांना घेणं गरजेचं आहे, परंतु ते बदनाम नसावं. खैरे चांगले बदनाम नाही. बघा, त्यांनी इतर बाबतीमध्ये तुम्हालाच एक सांगतो, काही जरी असलं तरी त्यांनी पक्ष म्हणून योगदान निश्चित त्या माणसाचं आहे. हे मी विरोधात असून सुद्धा मी बोलतोय. मला आज त्यांची गरज आहे का? मला आज त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांचा फायदा होणार आहे का? मला उद्याचा 5 वर्षाचा आज गणित मांडायचं का? नाही. परंतु पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचं संघटन मजबूत झालं हा माझा विचार आहे. पक्षाचा प्रश्न पण तुम्ही थोड्या वेळापूर्वीच म्हणाले की शहराची वाढ यांनी लावली, महापालिकेत गेले, टक्केवारी खाल्ली, सगळ्या शहरात हे खाल्ली. त्या टायमाला खाल्ली. घेणारे कोण कोण होते? ते काय एकट्याने खाल्लेत? मातोश्रीला दिले नाही त्यांनी पैसे. काय एकट्या असं खाऊ शकत नाही कोणी. विचारा त्यांना, पेट्या पोचवल्या का नाही पोचवल्या? विचारा त्यांच्या बैठक झाल्या का झाल्या? मग हे सर्व एका बाजूने नाही होत.
जोपर्यंत वरच्यांचा आशीर्वाद असतो ना तोपर्यंत हे सर्व चालतं. आता वरच्यांनीच हात झटकले तर आता त्यांना माहिती आहे आता आपल्याकडे देण्यासारखं काही नाही आणि कोणी द्यायला सुद्धा येणार नाही, घ्यायला सुद्धा येणार नाही. म्हणून आता तो विषय संपलेला आहे.